पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची मौली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व मौली ज्ञानोबाराय आदि करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं गेल्या 2 वर्षापासून अत्यंत सुंदर, अत्यंत देखणा, अत्यंत भव्य दिव्य सप्ताह या ठिकाणी आमचे आदरणीय श्री भागवत सर जाधव या ठिकाणी हा सप्ताह संपन्न करतात। त्याबद्दल मी त्यांना, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या मित्रमंडळीला आणि त्यांच्या नातेवाईकांना मनापासून धन्यवाद देईल। कारण हा कार्यक्रम करत असताना एखादा माणूस पैसा या कार्यक्रमाला लावू शकतो, पण त्या माणसाचा पैसा कार्यक्रमाला लागत असताना पाठीमागून जे माणुसकीचं बळ असायला पाहिजे ना, ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मला असं वाटतं जाधव साहेबांचा स्वभाव एवढा सुंदर असल्या कारणानं हे सगळं मनुष्यबळ त्यांना सोबत आहे। जाधव साहेबांना मनापासून धन्यवाद देईल। गेल्याही वर्षी माझं काल्याचं कीर्तन होतं, याही वर्षी माझं काल्याचं कीर्तन आहे। कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका, मी महत्त्वाचं बोलणार आहे, ऐका। थोडा विको कमी करा 1 पॉइंटनं। जाधव साहेबांना अत्यंत सुंदर भव्य दिव्य दत्त प्रभूंचं मंदिर या ठिकाणी उभारलंय। तुम्ही मंदिरामध्ये जर कधी जाऊन रोज दर्शन करत असाल, जो माणूस रोज त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करेल ना, त्या माणसासोबत त्याला असं वाटेल की ती दत्तप्रभूची मूर्ती रोज माझ्यासोबत बोलते की काय। एवढी सुंदर आणि एवढी देखणी मूर्ती या ठिकाणी बसवली आहे, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। खरं सांगू तुम्हाला, दत्त जयंतीचं हे माझं 12वं कीर्तन आहे। गेली 8 दिवस झालं रोज 2-2 कीर्तन चालू आहेत। परवा 3 होते, काल 3 होते, आज 2 आहेत, म्हणजे हे माझं 12वं कीर्तन आहे। एवढे सुंदर मंदिरं लोकांनी बांधलेली आहेत, मूर्त्या पण छान आहेत, पण आजच्या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर जे समाधान मला लागलंय ना, ते इथून पाठीमागच्या 12 कीर्तनात सुद्धा लागलं नाही महाराज। एवढी देखणी मूर्ती जाधव साहेबांनी इथं बसवली आहे। मूर्ती कुठून आणली हे मी त्यांना नंतर विचारणार आहे, पण अत्यंत सुंदर आहे। खरं सांगू तुम्हाला, तीच मूर्ती आहे, दगडापासूनच बनलेली आहे। तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही त्या मूर्तीमध्ये पाहिल्याच्या नंतर तुम्हाला देव दिसतो। त्याच खाणीतला एखादा दगड ह्या मंदिराची पायरी झालेला असेल। काही दगड पायरी सुद्धा होतात, काही दगड मूर्ती पण होतात। पण खरं सांगू, एवढी सुंदर मूर्ती होण्यासाठी अगोदर पाथरवट्याच्या हातामध्ये जावं लागतं, आणि त्या पाथरवट्याच्या हातोडे आणि छन्नीचे गाव सहन करावे लागतात। त्यावेळेस त्या दगडाला सुद्धा देव पण येतं। आणि ज्या पाथरवटानं त्या मूर्तीला बनवलंय, ती मूर्ती अत्यंत देखणी आहे, त्याला माझा सलाम आहे। ऐका, काय झालं बघा, एका राजानं एका लोहाराला एक चंदनाची बाग सप्रेम भेट केली। ऐकताय ना तुम्ही? ऐका, एका राजानं एका लोहाराला चंदनाची बाग सप्रेम भेट केली, पण त्या लोहाराला त्या चंदनाची किंमत कळाली नाही। त्यानं एकच काम केलं, रोज सकाळी उठायचा, लाकडं तोडायचा, चंदनाच्या बागेमधले लाकडं तोडायचा, आणि लाकडं तोडून त्या चंदनाचा कोळसा करायचा, आणि कोळसा बाजारात नेऊन विकायचा। सगळी बाग त्यानं तोडली, त्या बागेची किंमत त्याला कळाली नाही। सगळी बाग तोडली, आणि सगळी बाग तोडल्याच्या नंतर त्याच्याकडे फक्त कुऱ्हाडीचा दांडा शिल्लक राहिला। आणि कुऱ्हाडीचा दांडा शिल्लक राहिल्यावर एक दिवशी राजाच्या मनामध्ये आलं, अरे मी त्या गावातल्या एका लोहाराला एवढी सुंदर बाग दिली आहे, नेमका तो लोहार त्या बागेचं काय करतोय, म्हणून आपण जाऊन पाहिलं पाहिजे। तो राजा त्या ज्या लोहाराला चंदनाची बाग दिली होती, तो राजा त्या लोहाराच्या घरी गेला आणि विचारलं, का हो लोहार दादा, तुम्हाला मी गेल्या वेळेस चंदनाची बाग सप्रेम भेट केली होती, काय केलं तुम्ही त्या बागेचं? त्या लोहाराने सांगितलं, राजेसाहेब, रोज सकाळी उठायचो, त्यातले 2-4 झाडं तोडायचो, त्याचा कोळसा करायचो, आणि कोळसा नेऊन बाजारामध्ये विकायचो। राजे म्हणले, काहीतरी शिल्लक राहिलंय का त्या बागेतलं? तो लोहार म्हणला, राजेसाहेब, एक झाड सुद्धा शिल्लक नाही, फक्त एक गोष्ट शिल्लक आहे, ज्या झाडाला ज्या कुऱ्हाडीने तोडलं त्या कुऱ्हाडीचा दांडा मात्र शिल्लक आहे। राजानं तो दांडा घेतला, आणि तो दांडा घेऊन बाजारात नेलं, आणि बाजारामध्ये तो दांडा विकला, तर जेवढी सगळी बाग
कोळसा करून त्या लोहारानं विकलेली किंमत त्या लोहाराला जेवढी मिळाली नव्हती तेवढी त्या एका दांड्याची किंमत मिळाली. माझा दृष्टांत संपला. त्या लोहाराला चंदनाची बाग मिळाली पण त्याची त्याला किंमत कळाली नाही. आता माझं रूपक ऐका. ह्या भागवत जाधव नावाच्या राजानं ही दत्तप्रभू मंदिर रूपी बाग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर सप्रेम भेट केली आहे. पण या बागेची किंमत जर आपल्याला कळाली नाही तर आपल्या सुद्धा जीवनाचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या बागेची किंमत आपण सगळ्यांना कळून घेतली पाहिजे. ऐका लक्ष देऊन. सेवेसाठी उपस्थित ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त पारायण मृदंग विशारद मृदंग अलंकार ज्यांनी महाराष्ट्राला हजारो विद्यार्थी दिले असे आदरणीय श्री लोंढे गुरुजी यांच्या संस्थेतली ही सगळी मृदंगाचार्य टाळकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे उपस्थित आहेत गायनाचार्य आमचे आदरणीय हरिभक्त पारायण संगीत विशारद संगीत अलंकार सुग्रीव महाराज डाके इथं उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर गाणं आहे महाराजांचं. बऱ्याच दिवस झालं भेट नाही आमची. बऱ्याच दिवसांनी आज सुग्रीव महाराजाची भेट झाली. अत्यंत सुंदर गाणं आहे. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आमचे धोटे महाराज मनोज महाराज उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर महाराजांचंही गाणं आहे. महाराजांचंही कीर्तन सेवा सुंदर चाललेले आहेत. महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी. माईक सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे बरं का. वा वा. बीडचीच आहे का? वा वा. काय नाव आहे? मयूर माईक सिस्टम सुद्धा फार सुंदर आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मी गेल्याही वर्षी बोललो होतो हा कार्यक्रम म्हणजे माझ्या नात्याच्या संबंधाचा कार्यक्रम आहे. नाही तर एवढ्या कमी पैशात माऊली महाराज गाडीत सुद्धा बसत नाही बरं का. हा फक्त माझ्या नात्या संबंधानं मी इथपर्यंत आलेलो आहे. माझी आत्या इथं कीर्तनाला आलेली आहे. माझी आत्या इथं उपस्थित आहेत. आमच्या आत्याचा सगळा परिवार इथं उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला सुरुवात. विडा विडा विशेष आहे. ते विशेष असं आहे की आज आपला हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला आजचा कार्यक्रम चालू आहे. प्रत्येक घराघरापर्यंत जी लोक पाहत आहेत ते आमचं महाराष्ट्रातील नामांकित यूट्यूब चॅनल जी वारकरी नावाचं हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या विशाल महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ऐका लक्षपूर्वक. सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंग कोणाचा आहे असा विचार केला तर सांगतो. आज आमचे काकाही इथं उपस्थित आहेत. आमच्या काका आणि आमच्या वडिलांच्या मावशी आत्या इथं उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. ऐका. सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. थोड्या वेळात फोन सायलेंट करून ठेवा दादा. फोन सायलेंट करून ठेवा 1 तासभर. सगळ्यांना विनंती आहे. विडाला विडाला महाराज ही लहान लहान लेकरं इथं उभा आहेत ना. या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. ही लेकरं घडवणं काही एवढं सोपं नाही साहेब. आणि आमच्याकडे येणारा सगळाच माल काय चांगला नसतो. ज्याला सगळं गाव वैतागलेलं असतं तो माल इकडं असतो. अनुभव आले अंगा. आम्हालाही सगळं गाव वैतागलं होतं तेव्हा आम्ही इकडे. पण एक सांगू
ज्या पोराला सगळं गाव वैतागतं आणि ते पोर ज्ञानोबा तुकोबाचा बोट पकडतं ना, तर ते पोर लय लवकर प्रसिद्धीला येतं. ऐका लक्ष देऊन, हे पोरं लय अवघड असतात महाराज. पोरं सांभाळणं एवढं सोपंच नाही. मी एक दिवशी शाळेत गणिताचा तास घेत होतो आणि गणिताचा तास घेत असताना पोरं रोज डब्बा आणायचे शाळेत. मी एका पोराला म्हणलं, नाऱ्या काय रे, काय आणलं डब्यामध्ये आज? तो म्हणला, सर आज पुरणपोळी आणली. मी म्हणलं, मला पुरणपोळी फार आवडते, खाऊ का रे नाऱ्या? तो म्हणला, खाऊन टाका ना सर. मी म्हटलं, घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला, सांगून टाकन कुत्र्याने खाल्ली म्हणून. लय नमुन्याची लोक भेटतात, काय सांगायचं मला, अवघड आहे. त्या रायगड पट्ट्यामधून मला एक फोन आला बाबा. ते 2-2 मिनिटाच्या क्लिपा बघतात लोक आमच्या युट्यूबला, आणि 2-2 मिनिटाच्या क्लिपा बघूनच आम्हाला फोन करतात. पण तुम्हाला खरं सांगू का, कधीच कोणत्याच महाराजाची 2 मिनिटाची क्लिप बघून त्याला फोन करायचं नाही. कमीत कमी त्या महाराजाचा अर्धा तास तरी कीर्तन ऐकायचं आणि नंतर त्या महाराजांना इथं बोलवायचं. 2 मिनिटाच्या क्लिपानं एवढा गोंधळ होतोय महाराज. एका माणसानं मला फोन केला रायगड मधून, म्हणे महाराज, करण्याचा आवाज थोडा कमीच राहू दे, म्हणे महाराज आम्ही तुमचं कीर्तन ऐकलं. म्हणलं ठीक आहे, मला तुमची तारीख घ्यायची. म्हणलं तारीख कळवा. त्यानं मला तारीख सांगितली आणि साहेब मी त्याला तारीखही दिली. त्यानं मला पुन्हा फोटो मागितला व्हॉट्सअपवर. मी फोटोही देऊन टाकला. त्यानं पुन्हा बॅनर पाठवला मला. त्या बॅनरवर नाव काय होतं टाकलेलं माझं माहितीये का? वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे यांचं जाहीर कीर्तन होईल. मी म्हणलं, अरे मी अजून जिवंत आहे तोवर वैकुंठवासी नाव का बरं टाकलं यानं? ड्रायव्हरला सांगितलं फोन कर रे त्याला. ड्रायव्हरने त्याला फोन केला, विचारलं का हो, आमचे बाबा अजून जिवंत आहेत, तुम्ही वैकुंठवासी नाव का टाकलं? तो म्हणला, इथं या, इथं आल्यावर सांगतो. आम्ही तिथं गेलो काका, आणि तिथं गेल्यावर माझं कीर्तन सुरू झालं. मी ते बॅनर कडे पाहायचो आणि पुढं पाहायचो, आणि खरंच वैकुंठवासी नाव बॅनरवर. मला असं वाटलं मी माझ्याच वर्षश्राद्धाचं कीर्तन करतोय का. मी त्याला म्हणलं, अरे ते बॅनर तर काढ ना. तो म्हणला, तुम्ही कीर्तन सुरू करा. माझं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन रंगात आलं. कीर्तन रंगात आल्यावर माझ्या तोंडातून एक प्रमाण निघून गेलं, आम्ही वैकुंठवासी आणि आलो याची कारणाशी. तो म्हणला, आपली चूकच नाही महाराज, मी एवढंच क्लिप ऐकली होती, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. मला वाटलं तुम्ही वैकुंठातलेच आहेत काय की, म्हणून नाव टाकलंय म्हणला वैकुंठवासी. लोक भेटत आहेत, काय सांगायचं तुम्हाला. ऐका, लक्ष द्या कीर्तनाकडे, महत्वाचं बोलणार आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्यांचा परिचय काय? ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करतात. विठाला विठाला तसं पाहायला गेलं तर श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करत असताना अलौकिक वर्णन या ठिकाणी तुकोबारायाने या अभंगामध्ये केलंय. तुकोबाराय म्हणतात, पाहायला गेलं तर साधी साधी गोपाळ आहेत, साधी साधी गवळी आहेत, पण साध्या साध्या गोपाळांच्या ताटातला आज जगाचा मालक उष्ट खातोय. मुद्दा ऐका, ज्या देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्ही आम्ही जेवण करत नाहीत, पण आज तो देव साध्या साध्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातय. काही लोक तुकोबारायाकडे गेले आणि तुकोबारायला म्हणले, का हो तुकोबाराय, नेमकं कसं काय बरं देव साध्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातोय, नेमकं असं त्यांनी केलं काय? त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, दुसरं काही नाही केलं, फक्त त्या देवाच्या नामाचं चिंतन केलं. करीती नामाचे चिंतन आणि गडी कानोबाचे ध्यान. फक्त त्या देवाचं नामचिंतन केलं, त्याला आठवीत राहिले आणि आठवल्यामुळं काय झालं, त्यांच्या ताटातलं जगाच्या मालकानं उष्ट खाल्लं. बरं, तेवढ्यावर तो थांबला नाही, तर त्यानं त्याच्यावर आलेला जो डाव आहे ना, तो डाव सुद्धा दिला, त्याचं राज सुद्धा दिलं. खरं सांगू, या संसार रूपी डावामध्ये तुम्हाला आम्हाला देवानं अडकवलंय. या संसार रूपी डावामध्ये तुम्हाला आम्हाला देवानं अडकवलंय. हा संसार म्हणजे आपल्यावर आलेला डाव आहे. या डावामध्ये खेळत असताना काही काही लोक आत्महत्या करून हा डाव हारून जातात.
तर काही काही लोक म्हातारपण कडीला लावून हा डाव जिंकून जातात. या संसार रूपी डावामध्ये तुम्हाला आम्हाला जगाच्या मालकानं अडकवलंय, पण आज तोच श्रीकृष्ण परमात्मा त्याच्यावर आलेलं राज द्यायला तयार आहे. आली द्यावी डाई, आणि राज कोणतं होतं? गाईची वळती आणायची. 10 वळत्या मागे गाई. लोक म्हणले तुकोबारा आहे, तुम्ही जो काला करता तो आम्हालाही खायचा आहे. तुकोबारा आहे म्हणले हा काला कोणालाही मिळत नाही. म्हणजे 2 दिवस रात्रीच्या कीर्तनाला नाही आला आणि डायरेक्ट काल्याच्या कीर्तनाला आला तर त्याला काला नाही मिळणार. हा, त्याला जेवायला मिळेल पण काला नाही मिळणार. तो काल्याचा अधिकारी नाहीच आहे. काला त्यालाच मिळेल जो भाविक आहे. काला त्यालाच मिळेल ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी प्रेम आहे. आणि काला त्यालाच मिळेल जो रोज देवाची सेवा करून काल्याच्या दिवशी हजर आहे. एके ठाई काला आणि तुका मने भाविकाला. जो भाविक आहे ना त्यालाच काला घेण्याचा अधिकार आहे, दुसऱ्यांना काला घेण्याचा अधिकार नाही. असा सरळ सरळ भाव तुमच्या समोर मी दिलेला आहे. ऐका, साध्या साध्या गोपाळांच्या ताटातलं जगाच्या मालकानं उष्ट खाल्लंय. काय अधिकार होता त्या गोपाळांचा? ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन? ऐका, काय अधिकार होता त्या गोपाळांचा, त्या गवळणींचा देवाविषयी किती अधिकार होता. अहो, देवावर रुसायचे, देवावर रागवायचे, देवावर फुगायचे, किती अधिकार होता. ऐका, एकदा काय झालं, श्रीकृष्ण परमात्मा रासलीला करत होते आणि रासलीला करत असताना श्रीकृष्ण बासरी वाजवायचे. बासरी वाजवायला लागले की त्या बासरीचा मधुर मधुर स्वर गोकुळातल्या गवळणींच्या कानावर पडला की गवळणी सगळ्या देहबान हरपून जायच्या आणि त्या बासरीच्या स्वराच्या आवाजाच्या दिशेने सगळ्या गवळणी प्रवास करायच्या. मग कोणी भांडे घासत असेल तर भांडे तसे अर्धेच ठेवायची, कोणी कपडे धुत असेल तर कपडे अर्धेच ठेवायची, कोणी जेवत असेल तर कोणी जेवत्या ताटावरून उठून यायची. कृष्णाच्या बासरीच्या आवाजाच्या दिशेने सगळ्या गवळणी प्रवास करायच्या. एकदा एका गवळणीला राग आला. ती म्हणले काय या बासरीला कामच नाही, रोज उठते न वाचते, रोज उठते न वाचते, आमचं सगळं काम धंदा विसरून जातो आम्ही, काय कळतं हिला. म्हणून ती गवळण, त्या गवळणीचं नाव आहे विशाखा. विशाखा नावाची गवळण एक दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याच्या बासरी सोबत भांडायला लागली. ती काय म्हणली माहितीये? ए बासरी, तुला काही काम धंदा आहे का नाही? ती बासरी म्हणली अगं माझ्यावर का रागवायला लागली? ती गवळण म्हणते अगं बासरी, असं काय प्रेम केलं, असं काय पुण्य केलंस ग तू की कृष्णाने तुला जवळ केला? अगं तू लाकडाची आहेस, आम्ही हाडामासाचे आहेत. अगं आम्ही हाडामासाचे आहेत, तू लाकडाची आहेस, तरी सुद्धा कृष्णानं तुला जवळ केलं. असं काय पुण्य केलंस तू की कृष्णानं तुला जवळ केलं ना आम्हाला कृष्ण जवळ येऊ देत नाही? त्यावेळेस त्या बासरीनं किती सुंदर उत्तर दिलं आहे का. ती बासरी म्हणते अगं गवळणींनो, मी लाकडाची आहे, तुम्ही हाडामासाचे आहेत. ती गवळण त्या बासरीला म्हणते अगं असं काय पुण्य केलंस तू की कृष्णानं तुला एवढा जवळ केलं? अगं चालताना तू त्याच्या कमरेला आहेस, झोपताना तू त्याच्या बाजूला आहेस आणि वाजवताना तू त्याच्या सुंदर ओठावर आहेस. असं काय पुण्य केलं की देवानं तुला जवळ केलं आणि देवानं आम्हाला जवळ केलं नाही? त्यावेळेस ती बासरी त्या गवळणीला म्हणते अगं गवळणी, मी लाकडाची आहे, तुम्ही हाडामासाचे आहेत. अगं गवळणी, मी लाकडाची आहे, तुम्ही हाडामासाचे आहेत. मी जरी लाकडाची असले तरी सगळ्याच लाकडांच्या बासऱ्या होत नसतात, त्याच लाकडांच्या बासऱ्या होत असतात जी लाकडं सरळ असतात. अगं गवळणी, मी हाडामासा, तुम्ही हाडामासाचे आहेत, मी लाकडाची आहे. सगळ्याच लाकडाच्या बासऱ्या होत नसतात, त्याच लाकडाच्या बासऱ्या होत असतात जी लाकडं सरळ असतात. गावागावात आपण पाहतो जी लाकडं विचारानं सरळ असतात तीच लाकडं परमार्थातल्या बासऱ्या होत असतात. आणि जी लाकडं विचारानं आडवी तिडवी असतात त्या लाकडांना कधी सप्ताह दिसत नाही, त्या लाकडांना कधी कीर्तन कळत नाही, त्या लाकडांना कधी ज्ञानोपारायाकडे जावं वाटत नाही, त्या लाकडांना कधी पंढरपूर दिसत नाही. जी लाकडं विचारानं सरळ आहेत तीच लाकडं या धर्ममंडपामध्ये आत्ता बसलेली आहेत. ऐका, ती बासरी म्हणते अगं गवळणी, तुम्ही हाडामासाच्या आहेत, मी लाकडाची आहे. असं कोणत्याही लाकडाच्या बासऱ्या होत नसतात, त्याच लाकडांच्या बासऱ्या होत असतात जी लाकडं सरळ असतात. आणि दुसऱ्यांदा ती बासरी म्हणते अगं गवळणी, कोणत्याही लाकडाच्या बासऱ्या होत नसतात, जी लाकडं आतून पोकळ असतात त्याच लाकडांच्या बासऱ्या होत असतात. मला देवानं जवळ घेण्यासाठी मी अगोदर आतून पोकळ झाले आणि नंतर कृष्णानं मला जवळ घेतलं. तुला जर वाटत असं ना कृष्णानं तुम्हालाही जवळ घेतलं पाहिजे तर तुमच्या मधला सुद्धा विकाराची पोकळी काढून ठेवा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून टाका आणि मग तुम्ही
श्रीकृष्ण परमात्म्याकडे जा. देव तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. विठाला या ताई विठाला माझी बहीण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. जवळाला नावाचं गाव आहे आमचं. त्या गावामध्ये कालिका देवीचं फार मोठं मंदिर आहे. ते मंदिर आमच्या ताईसाहेबांच्या माध्यमातून फार सुंदर उभारलंय आणि त्यांच्याच माध्यमातून दरवर्षी एवढा सुंदर सप्ताह त्या मंदिरावर होतो. कधीतरी तुम्ही या. फार आमच्या ताईंची पळापळ असते तिथं. त्या मंदिरावरती अत्यंत गोड सप्ताह त्यांच्या माध्यमातून होत असतो. ऐका, श्रीकृष्ण परमात्म्याला बासरी एवढी जवळ आहे कारण बासरीनं अंतकरणामध्ये विकार नावाचा प्रकार ठेवलेला नाही. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका, विकार नावाचा प्रकार कसल्याही प्रकारचा ठेवलेला नाही. मग ह्या सुद्धा गोपाळांनी स्वतःच्या जवळ कसल्याही प्रकारचा विकार ठेवला नाही आणि देवाला त्या म्हणून देवानं त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. संत जे सांगतात ना आपल्याला, संत कधी चुकीचा संदेश देऊ शकत नाही. कोणाला म्हणायचं हो संत? संत नेमकं म्हणायचं कोणाला? आपल्या जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर चार गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे जो साधारण आहे, दुसरा वर्ग असा आहे जो साधक आहे, तिसरा वर्ग असा आहे जो साधू आहे आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे. साधारण कोणाला म्हणायचं? नेमकं साधारण म्हणायचं कोणाला? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे सहा ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण. या सहांना ज्यांनी ठेवलं धाकात त्यांना म्हणायचं साधक. या सहांना ज्यांनी टाकलं दुहून त्यांना म्हणायचं साधू आणि या सहाचा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत. संत तोची जाणा जगी, 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 संत तोची जाणा जगी. दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, लोभ अंधात ये बना, लोभ अंधात ये बना, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, लोभ अंधात ये बना, लोभ अंधात ये बना. महाराज संत जो उपदेश करतात ना, आपल्याला संत कधी चुकीचा उपदेश करू शकत नाही. हा, संताकडे जाण्याची भावना लोकांची वेगळी आहे आणि महाराजांकडे जाण्याची लोकांस काय झालंय, लोक या संसारामध्ये गुंतून राहिले म्हणून परमार्थाची ओढ लागायला तयार नाही. पण हा संसार फार दुःखमूळ आहे. संसार दुःख मूळ चहूकडे, विश्रांती नाही कोठे. अहो या संसारात सगळं दुःखच आहे. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. दुःख माझ भरली आया संसार, दुःख माझ भरली आया संसार, दुःख माझ भरली आया संसार, दुःख माझ भरली आया संसार. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख नावाचा प्रकार नाही. मग संसार सोडून दिला पाहिजे का? अजिबात नाही. काही साधनं असे असतात की ते साध्य झाले तरी सोडता येत नाहीत आणि काही साधनं असे असतात की ते साध्य झालं की सोडले पाहिजेत. मला तुम्ही सगळेजण माझ्यासोबत बोलत बोलत कीर्तन करा. मला सांगा,
आपण साधन कुठपर्यंत करतो? जोपर्यंत आपल्याला आपलं साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला साधन आपण करतो, पण साध्य प्राप्त झालं की आपण साधन सोडून देतो. उदाहरणार्थ, इथून तुम्हाला पाटोद्याला जायचंय. कुठं जायचंय? पाटोद्याला जायचंय. तर पाटोद्याला जाण्यासाठी तुम्ही कुठं काय रस्त्याला उभा राहिलात आणि रस्त्याला उभा राहून तुम्ही एसटी मध्ये बसलात. ही एसटी तुमचं काय आहे? साधन आहे. आणि एकदा का पाटोद्याला पोहोचलात, ते पाटोदा तुमचं काय आहे? साध्य आहे. साधन रूपी एसटी मध्ये जर तुम्ही बसून पाटोद्याला पोहोचलात तर ती एसटी तुम्ही काय करता? सोडून देता. काय एसटी वाल्याला म्हणता वाड्यावर लाव म्हणता का? नाही, एसटी तुम्ही सोडून देता. ही एसटी तुमचं साधन आहे, पाटोदा तुमचं साध्य आहे. साध्य प्राप्त झालं, पाटोदा रूपी साध्य प्राप्त झालं की एसटी रूपी साधन तुम्ही सोडून देता. संसारामध्ये सुद्धा तसंच आहे. लग्न झाल्याच्या नंतर बायको आपल्या संसाराचं साधन आहे आणि 10-5 वर्ष गेल्याच्या नंतर मुलं आपल्या संसाराचं साध्य आहे. बायको आपल्या संसाराचं साधन आहे, मुलं आपल्या संसाराचं साध्य आहे. पाठीमागचं उदाहरण बॅकलॉग करा आणि पुढे घेऊन या. कळतंय का तुम्हाला? मला सांगा, पाटोदा आपलं साधन आहे, एसटी आपलं, पाटोदा आपलं साध्य आहे, एसटी आपलं साधन आहे. साध्य आपल्याला मिळालं, एसटी साधन सोडून दिली. मुलं आपल्या संसाराचं साध्य आहे, बायको आपलं साधन आहे. मुलं साध्य झाली, प्राप्त झाली, बायको सोडून द्यायची? नाही नाही नाही, बायको आपल्याला सोडून देता येत नाही. काही साध्य असे आहेत, साधन असे आहेत की ते आपल्याला सोडून देता येत नाहीत. हा संसार फार विचित्र आहे महाराज. पण संत कधीच म्हणत नाहीत संसार सोडून परमार्थ करा. संत म्हणतात संसार करा पण परमार्थाच्या जोडीला करा. संसार किती वाईट आहे सांगू का? एका कवीनं फार सुंदर वर्णन केलंय. अरे संसार संसार जसं कप बशीच घर, बशी बशे आरामशीर, कप हिंड दारोदार. या बशा आणि हे कप, मला सांगा, बशाला बसायला काय असतो? घर. हा, कपशी कशात ठेवता तुम्ही? घरात. आणि कप लटकते रहणारे. बरोबर आहे ना? कपाचे किती हाल आहेत संसारात बघा. बशीला बसायला घर आहे पण कप लटकलेला आहे. मला सांगा, गरम दूध पहिल्यांदा कशात? कपात. आणि गार झाल्यावर बशीत. बशीला आहे काय टेन्शन नाही. बर, मला सांगा, बशी फुटली तर डायरेक्ट कुठे टाकता तुम्ही? उकिरड्यावर. आणि कपाचा दांडा तुटला, हिरव्या मिरच्याचा ठ्याचा कपात. ए कपा हो, ऐका तुमचं चाललंय हे. मला सांगा किती त्रास आहे हो, किती त्रास आहे. बरं मला सांगा, संसारामध्ये जर पैसा पाणी कमी पडलं तर सावकाराकडून पैसे काढायला पुढं कोण? कप. आल्यावर हातात कुणाच्या? बशीच्या. बरं, ते सावकाराचे पैसे जर फिटले नाही तर सावकाराचे रटे खायला कोण? कप. मजा कुणाची? तुझं झालंय का? झालंय? मला सांगा, बर जर पैसे यदा कदाचित फिटलेच नाही आणि सावकारानं भरपूर त्रास दिला तर लिंबाला लटकायला कोण? कप. आणि त्याचे सरकारनं दिलेला अनुदान, त्या अनुदानावर मजा कुणाची? बशीची. अरे हे फुकट मिळलं तरी बशी मजाच करते. बरोबर आहे की नाही? संसार फार वाईट आहे महाराज. संसार सोडू नका पण परमार्थ जोडीला घ्या. संसार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला दत्त जयंती निमित्तचा हा सप्ताह आहे आणि सप्ताहामधील हे काल्याचं कीर्तन आहे. खरं तर दत्त प्रभूचं वर्णन कालही झालं असेल, परवाही झालं असेल, नक्कीच झालं असेल. पण ऐका, दत्त प्रभूंच्या जीवनातली एक अलौकिक कथा तुम्हाला सांगतो. जर आपण ह्या गोपाळांनी काय केलं हो? देवाचं नामचिंतन. म्हणून जगाचा मालक काय करायला लागला? त्यांच्या ताटात येऊन बसायला लागला किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलय आघात निवाराया. त्या देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर तो देव काय काय काम करतो ह्याचं एक उदाहरण सांगायचंय तुम्हाला. आपल्याच बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई नावाचं शहर आहे.
आणि त्या अंबेजोगाई शहरामध्ये दासुपंत स्वामी नावाचे एक साधू राहत होते. दासुपंत स्वामी नावाचे जे साधू होते ना, असं म्हणतात त्यांनी गीतेवरती 1.25 लाख ओव्याची टीका केली होती. ज्ञानोबरायानं 9,000 ओव्याची टीका केली, पण त्या दासुपंत स्वामींनी 1.25 लाख ओव्यांची टीका केली होती असं म्हणतात. ही बातमी पैठणच्या नाथ महाराजांच्या कानावर गेली. नाथ महाराजांच्या लक्षामध्ये आलं, कोणीतरी फार विद्वान माणूस आहे त्या अंबेजोगाई शहरामध्ये. पैठण सोडलं आणि अंबेजोगाईकडे गेले. अंबेजोगाईकडे गेल्याच्या नंतर दासुपंत स्वामींच्या दारामध्ये काही चोपदार होते. असं म्हणतात त्या दासुपंत स्वामींसोबत दत्त प्रभू सोंगट्या खेळायचं काम करत होते. काय सोंगट्या खेळायचं काम करत होते. हे एकनाथ महाराज त्या वाड्याच्या समोर जाऊन उभा राहिले आणि त्या चोपदाराला सांगितलं, जाऊन सांगा तुमच्या स्वामींना की एकनाथ महाराज आलेत पैठणहून तुम्हाला भेटायला. चोपदार गेला. दत्तप्रभू आणि ते दासुपंत स्वामी समोरासमोर सोंगट्या खेळत होते. चोपदारानं सांगितलं, अहो स्वामी, कोणीतरी पैठणहून एकनाथ महाराज आले. एकनाथ महाराज हा शब्द ऐकल्याबरोबर दत्तप्रभू तिथून निघून गेले. त्या दासुपंत स्वामीला वाटलं, काय दुर्भागी माणूस असेल बाबा हा. अहो नुसतं नाव काढलं तरी देव निघून जातोय. किती विचित्र माणूस असेल हा. दासुपंत स्वामीने बोलवलं. नाथ महाराज समोर आले आणि नाथ महाराजांचा अपमान करायचं ठरवलं. दासुपंत स्वामींनी अपमान सुद्धा केला. काय म्हणले माहितीये, ओ एकनाथ महाराज, काय दुर्भागी आहात तुम्ही. तुमचं नुसतं नाव देवाच्या कानावर पडलं तर देव इथून निघून गेले. दत्तप्रभूचं दर्शन तुम्हाला होणार नाही, तुमच्या प्रारब्धामध्ये नाही. तुम्हाला जर दत्तप्रभूंचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही एक काम करा, त्या दत्तप्रभूंच्या नावानं भजन करा, त्यांची नामसाधना करा, त्यांचं नामचिंतन करा. नाथ महाराज म्हणले, मी दत्तप्रभूंचं नामचिंतन करल, पण इथं नाही, माझ्या पैठणला. पण माझी एक विनंती आहे तुम्हाला, मी दत्तप्रभूंचं नामचिंतन करन, पण कधीतरी तुम्ही माझ्या पैठणला या ना एकदा माझ्या घरी. स्वामीजींनी ते आमंत्रण स्वीकारलं. एकनाथ महाराज निघून गेले. काही दिवस निघून गेल्याच्या नंतर त्या दासुपंत स्वामींच्या लक्षामध्ये आलं, पैठण नगरीमध्ये कोणीतरी एकनाथ महाराज आहेत आणि ते एकनाथ महाराज आपल्याला निमंत्रण देऊन गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. अंबेजोगाई शहर सोडलं आणि पैठण नगरीकडे मार्गस्थ झाले. कोण? दासुपंत स्वामी. पैठण नगरीमध्ये गेल्यावर पैठणच्या लोकांना विचारलं की तुमच्या तिथं एकनाथ महाराजांचा वाडा कुठे आहे. लोकांनी नाथ महाराजांच्या वाड्याकडे बोट दाखवलं. नाथ महाराजांच्या वाड्याकडे बोट दाखवल्यावर ते दासुपंत स्वामी नाथ महाराजांच्या वाड्याकडे निघाले. जवळ जवळ गेले. नाथ महाराजांच्या वाड्याचा दरवाजा बंद होता. ज्या वेळेस दरवाजा वाजवला दासुपंत स्वामींनी, त्यावेळेस एका चोपदारानं दरवाजा उघडला. तो चोपदार दुसरा तिसरा कोणी नसून जगाचा मालक दत्तप्रभू तिथं चोपदारी करत होते. आणि म्हणून आमच्या निळोबारायाला म्हणावं लागलं, दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से निळामने देव राधे त्यांच्या घरी. 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 दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से. मग काही लोक म्हणले नाथ महाराजांना, का हो नाथ महाराज, तुमच्या दारात तर साक्षात दत्तप्रभू चोपदारी की करायला आहेत, असं काय केलं तुम्ही, दत्तप्रभू तुमच्या दारात आहेत. त्यावेळेस नाथ महाराज सुद्धा म्हणले, मी रोज समाजाला सांगतोय, लागोनिया पाया जना विनवीत, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा, एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, दत्त रूप काय होय त्यांची. तुम्ही जर दत्तप्रभूंचं भजन केलं तर दत्तप्रभू तुमच्या पाठीमागं, जसा श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांच्या पाठीमागं उभा होता ना, तसं दत्तप्रभू तुझा सुद्धा तुमच्या पाठीमागं उभा राहतील. विठाला साध्या साध्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट जगाच्या मालकानं खाल्लंय. साध्या साध्या गोपाळाच्या अंतकरणातला भाव फार निर्मळ आहे. काय झालं बघा, महाभारताचं युद्ध ठरलं. तुम्ही सगळेजण ऐकताय, जरा लक्ष देऊन, म्हणून मी तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलतोय. नाही तर मला लय अवघड कीर्तन करायची सवयच नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत ख्यातीन असत ख्यातीन पूर्व मेवसान उत्तर मेवसान सांकेन गौतमन कानादनन आविर्वशनन विक्षेपन आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीतच पाडित नाही. मी लई चुकाट्यात हातच घालीत नाही.
लोकांना कसं कळल याचा प्रयत्न करीत असतो. काय काय लोकांना लई चुकाट्यात हात घालायची सवय. माझा एक मित्र आहे, त्याला एक दिवशी म्हणलं का रे कीर्तनाला आला पण आणि माझ्यासोबत यायला तुला उशीर झाला. तो म्हणला महाराज माझं काय आहे ना, माझे पादत्राणे हरवले होते. अरे म्हणलं चप्पल म्हण ना, पादत्राणे कुठं म्हणतो. काय लय अवघड बोलायची सवय महाराज. काय काय लोकांना कळतच नाही. काय काय लोकांना बोलता बी येत नाही. एक जण माईक वर उठून, काल आता 2-3 दिवसापूर्वी पुण्यात कीर्तन होतं. पुण्याची लोक जरा शुद्ध बोलतात. तो माईक वर आला, उभा राहिला आणि काय म्हणला माहितीये का, आज या ठिकाणी माऊली महाराज कुटुळे यांनी फार सुंदर सेवा पार पाडली, अत्यंत गोड कीर्तन केलं. महाराज अजून 1 तास 2 तास इथंच बसणार आहेत. ज्यांना ज्यांना दर्शनाला यायचंय त्यांनी लाईनीत दर्शनाला या. एका बाजूनं महिला पाया पडतील, एका बाजूनं बाया पाया पडतील. आणि गडी कुठं जातील काय बोलत काहीच सांगता येत नाही. मला लय अवघड आहे. ऐका, महाभारताचं युद्ध ठरलं आणि महाभारताचं युद्ध ठरल्यावर अर्जुन आणि दुर्योधन दोघही श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला गेले. कृष्ण असा झोपलेला होता. दुर्योधन अगोदर गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. देव झोपलेले होते. मला सांगा, तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पायापसला माणूस अगोदर दिसतो का डोक्यापसला? पायापसला. बरोबर, पायापसला. देव झोपेतून उठले, समोर पाहिलं, अर्जुन दिसला. अर्जुना कधी आलास? अर्जुन म्हणला ए देवा आत्ताच आलो. पण दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला ह्याच्या अगोदर मी आलोय, मला विचारलं नाही. आणि याला विचारते ओ देवा याच्या अगोदर मी आलोय, मला विचारा ना कधी आलास. देव म्हणले अरे तू जरी आलास लवकर, तू जरी लवकर आलास तरी तू डोक्यावर बसलास, आणि डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, नौकरानं मालकाच्या कधी डोक्यावर बसायचं नाही, विद्यार्थ्यानं गुरुजींच्या कधी डोक्यावर बसायचं नाही. ऐका बरं का, नौकरानं मालकाच्या कधी डोक्यावर बसायचं नाही, विद्यार्थ्यानं गुरुजींच्या कधी डोक्यावर बसायचं नाही, भक्तानं देवाच्या कधी डोक्यावर बसायचं नाही, आणि बायकोनं कोणाच्या बायकोनं नवऱ्याच्या कधी डोक्यावर बसायचं नाही. काय झालंय आता तुमच्याकडे जरा ताकद वाढलीये, कारण तुम्ही लाडक्या झालात ना आता, त्याच्यामुळे लय ताकद वाढली महाराज. आम्ही बी घरी थोडं काही केलं की आमची म्हणती नाटकं नाही करायचे, भाऊ मुख्यमंत्री आपला. आमचं काय सोपं आहे का घरी? आता 5-6 दिवस झालं बाहेर आहे, 8 दिवस झालं बरोबर बाहेर आहे मी. रोज 2-3 कीर्तन आहेत. आता 2-3 दिवसांनी जाईल घरी. आमची गाडी लांबूनच बघितली की आमची सुद्धा शेजारणीला म्हणते आला बाय आमचा सप्ता. अरे हो का सप्ता आहे काय? लय अवघड कंडिशन आहे महाराज. चला, मला सांगायचं हे होतं, श्रीकृष्ण परमात्मा झोपलेला होता, अर्जुन पायापाशी बसलेला होता, दुर्योधन डोक्यापाशी बसलेला होता. दोघांनाही देवांनी समोर बोलवलं आणि देवानं सांगितलं, भाव सांगतोय हा मी, भाव किती सुंदर आहे ऐका. दोघांनाही समोर बसवलं आणि विचारलं कशासाठी आलात? दोघही म्हणले देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला मला माहिती आहे. मग देवा तुझ्याकडे मदत मागायला आलोत. देव म्हणला हे बघा तुमच्या समोर 2 विकल्प आहेत. एका बाजूने माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही, 4 चांगल्या गोष्टी सांगल. दुर्योधना अगोदर आलास ना तू, बोल तुला काय पाहिजे. दुर्योधनाच्या अंतकरणातला भाव निर्मळ नव्हता. दुर्योधन म्हणला देवा तू हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही, मग तिथं का गुलाबजांबू जेवायला येतो का? तू नको, मला द्यायचं असेल तर तुझं 56 कोटी यादव सैन्य मला देऊन टाक. देवानं 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा दुर्योधनानं घेतला. राजदंडाच्या पायऱ्या उतरत उतरत मोठ्या मोठ्यानं दुर्योधन म्हणायचा आता मी जिंकणार, हस्तिनापुराच्या गादीचा मी मालक होणार, माझा विजय होणार, आता माझा विजय कोणी रोखू शकत नाही. म्हणून हसत हसत राजदंडाच्या पायऱ्या दुर्योधन उतरू लागला. पण तेवढ्यात देवाची नजर अर्जुनाकडे गेली. अर्जुना तुला काय पाहिजे रे? अर्जुन म्हणला देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. भाव शुद्ध होता. देव अर्जुनाकडे पाहून हसला. अर्जुन म्हणला देवा का रे माझ्याकडे पाहून हसला? त्यावेळेस देवानं किती सुंदर वाक्य वापरले आहे का. देव म्हणतो अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन
हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास। माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास। पण तो अर्जुन होता, अंतकरणातला भाव शुद्ध होता। तो म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी, भगवान जीत तो मेरी ही होगी। दास रहता है कभी उदास, अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास। अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास। जगाचा मालक श्री कृष्ण परमात्मा साध्या साध्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाण्याचं कारण त्यांचा भाव होता, म्हणून जगाचा मालक साध्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो। अभंगाचं पहिलं चरण। पाहता गोवळी, 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 गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पायदाची उतबळी, पायदाची उतबळी, पायदाची उतबळी, करतीला माझे चिंतन, करतीला माझे चिंतन, करतीला माझे चिंतन, ओ करतीला माझे चिंतन। पाहता गोवळी, उतावळी, पायदाची उतावळी, पायदाची उतावळी, करतीला माझे चिंतन, करतीला माझे चिंतन, करतीला माझे चिंतन, करतीला माझे चिंतन। हे पाहता गोवळी, पायदाची उतावळी, पायदाची उतावळी, पायदाची उतावळी। जगाचा मालक साध्या साध्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो का? ऐका, आता पुढे सांगतो तुम्हाला। संतांनी आम्हाला दरवेळेस सांगितलं, संत आम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात। ऐका, काय असतं बघा, तुम्ही कोर्टामध्ये गेले ना, कोर्टामध्ये गेले ना, एक चोर असतो, त्या चोराची जामीन करण्यासाठी काही वकील उभा असतात, आणि समोरून जो बसलेला असतो निर्णय देण्यासाठी त्याला जज असं म्हणतात। तसं आपण सुद्धा या संसारातले चोर आहोत, पण आपली वकिली करण्यासाठी संत समोर उभा आहेत, आणि जजच्या जागेवर बसलेला आपला पांडुरंग परमात्मा निकाल देण्यासाठी बसलेला आहे। पण ऐका लक्ष देऊन, मला काय सांगायचंय तुम्हाला, संतांनी सांगितलेल्या वाटानं आपण गेलं पाहिजे। त्यांनी सांगितलं ना नामचिंतन करा, आपण नामचिंतन केलं पाहिजे। आपलं दुःखही संतांना सांगा आणि आपलं सुखही संतांना सांगा। मी मनापासून बोलतो, तुम्ही या जगाच्या बाजारात तुमच्या दुःखाचं दुकान जर मांडलं ना, तर तुमच्या दुकानावर येणारं गिराईक तुमच्याकडून माल तोट्यावर घेऊन जातं आणि समोर विकताना मात्र नफ्यावर विकतं। याचाच दुसरा अर्थ असा आहे, लोक हसून रडून ऐकतात आणि हसून सांगतात। वाजू नका मध्ये, रडून ऐकतात आणि हसून सांगतात। म्हणून मी नेहमी सांगत असतो, एखाद्या माणसाचा जर तुमच्यावर विश्वास असेल ना, त्या माणसाचा कधी विश्वासघात करू नका। कारण का माहितीये, त्या माणसाचा तुमच्यावर एवढा विश्वास असतो, एखाद्या माणसाचा तुमच्यावर विश्वास असेल तर त्या माणसाला कधीच खोटं बोलू नका। कारण त्या माणसाचा तुमच्यावर एवढा विश्वास असतो, तुम्ही त्याला खोटं बोललं तरी तो माणूस ते खरं समजत असतो। म्हणून जगाच्या बाजारात कधीच खोट्याची गणितं मांडत बसायचे नाही। आणि मी नेहमी सांगत असतो, तुम्ही लोकांपाशी तुमच्या दुःखाचं गणित मांडलं ना, या जगाच्या बाजारात, या जगाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्ही जर लोकांच्या समोर तुमच्या दुःखाचं गणित मांडायला गेले ना,
तर लोक त्या गणिताची वजाबाकी करायची सोडून देतात आणि बेरीज करायला सुरू करतात. समोर उत्तर येतं ते दुःखाचंच उत्तर येतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जीवन जगत असताना आनंदानं जीवन जगा. लोकांकडे काय झालंय, ज्या माणसाच्या खिशात पैसा आहे त्या माणसाला लोक आपलंसं म्हणायला लागली. लोक म्हणतात अरे माणूस चांगलाही नसतो आणि माणूस वाईटही नसतो. माणूस चांगलाही नसतो आणि माणूस वाईटही नसतो. माणसाच्या खिशातला पैसा ठरवतो माणूस चांगला आहे की वाईट आहे. त्याच्या खिशात पैसा असला तर लोकांसाठी तो माणूस चांगला असतो आणि त्याच्या खिशात पैसा नसला तर लोकांसाठी तोच माणूस वाईट असतो. बघा तुम्ही अजूनही प्रयत्न करून, तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर एखादं संकट असलं आणि तुमचा खिसा मोकळा असला तर आपले सुद्धा लोक तुमच्यापासून बाजूला निघून जातात. आणि तुमच्या जीवनावर तुमच्यावर आभाळ एवढं संकट असू द्या आणि पैसा तुमच्या खिशात असू द्या, आज परकी लोक सुद्धा तुमच्या जवळ यायला तयार होतात. पैसा ठरवतो सगळं. म्हणून मी लोकांना नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये जेवढी माणुसकी महत्वाची आहे ना तेवढाच पैसा सुद्धा महत्वाचा आहे. पैसा कमवला पाहिजे. बरेच लोक म्हणतात नाही नाही पैशाने काय होतं, माणुसकी जण माणसं सांभाळले पाहिजेत. काय नाही भाऊ, पैसा जवळ असला की तुम्ही किती 2 नंबरचे असा, लोक तुम्हाला 1 नंबरच म्हणतात महाराज. ऐका, संतांना आपल्यावर उपकार केलाय, त्या उपकाराची भाषा मी तुम्हाला सांगतोय. संत आपल्यावर उपकार करतात, संत आपल्याला संदेश देतात, नामचिंतन करा, नामचिंतन करा. काय झालं बघा, संताचा उपकार किती आपल्यावर सांगतो. ऐका, मी आळंदीमध्ये शिकायला होतो. आळंदीला शिकत असताना आमच्या संस्थेमध्ये एक फार आगुचर पोरगा होता. मग त्या आगुचर पोराला आम्ही काय करायचो, 4-5 मित्र गोळा व्हायचो. रात्री तो झोपायला लागला की त्याच्या अंगावर चादर टाकायचो आणि सगळेजण त्याच्यावर काय करायचो, मोहीम करायचो, त्याला मारायचो. ही आमची पैरवी असायची महाराज. हे जर बोलाय बी लागलं ना, एखाद्याची महत्वाची गोष्ट बोलायला लागल्या ना बाया, तुम्ही किती कान देऊन ऐका, तुम्हाला कवाच कळणार नाही. किती कान देऊन ऐका. ते कशा बोलत आहेत माहितीये का, त्याला चक्कर आले, तुला माहितीये का काय, नाही सकाळपासून त्याने काय खाल्लंच नसेल. लयच अवघड गणित आहे. विडाला ऐका, संताचा उपकार सांगतोय मी तुम्हाला. माझं कीर्तन बोर तर नाही ना होत तुम्हाला? थोडं 5-10 मिनिटं लांबलं तर चालेल ना? ऐका, कोण म्हणलं भूक लागली नाही? बरं ऐका, काय झालं, आम्ही शिकत होतो. शिकत असताना त्या पोराला काही 2-4 जणांनी मारलं. ते पोरग संस्थेच्या बाहेर जाऊन एका ओल्या ओट्यावर झोपलं, असं खाली हांतरून टाकलं आणि झोपलं. काय झालं बघा, मग तो त्या ओलसर उन्हाळा होता, त्या उन्हाळ्यामध्ये ओलावा होता आणि त्या ओलाव्यामध्ये एक विंचू बाहेर आला. विंचू जवळ आला, त्याचा विंचवाने गोरा गोरा हात पाहिला आणि त्या विंचवानं त्याला मेसेज टाकला, प्लीज किस मी. असा म्हणला, असा नाही म्हणला. विंचू डायरेक्ट गेला आणि त्याच्या हाताची पप्पी घेतली. मला सांगा, विंचवानं जर हाताला नुसतं टच केलं किती त्रास होतो? कोणाकोणाला विंचू चावलाय हो? चावला बाबा, कसा त्रास होतो? अनेक प्रकारचा त्रास होतो. ऐका, त्या विंचवानं त्याला चावला. तो पोरगा मोठ्यानं बोंबलायला लागला, माझ्या जवळ आला, म्हणे माऊली माऊली मला विंचू चावला, काही करा, मला दवाखान्यात घेऊन जा. मी त्याला उचललं. आमच्याच तिथं ती इंद्रायणी नगरला 3 नंबरची गल्ली, त्या 3 नंबरच्या गल्लीमध्ये 75 वर्षाचा म्हातारा माणूस विंचू उतरवण्याचं काम करत होता. मी त्या पोराला हातामध्ये उचललं, घेऊन गेलो आणि रात्री 2 वाजता त्या 75 वर्षाच्या म्हाताराला उठवलं. बाबा उठा, या पोराला विंचू चावला. त्या म्हातारानं खुंटीला एक पिशवी अडकवली होती, ती पिशवी काढली, त्या पिशवीमधली चिमटभर राख घेतली आणि 2 मंत्र तोंडामध्ये पुटपुटला. जिथं विंचू चावला तिथं ती राख लावली. 2 मिनिटात विंचू उतरून गेला. आम्ही तिथून निघून आलो. दुसऱ्या दिवशी मी त्या 75 वर्षाच्या आजोबाकडे गेलो. म्हणलं, आजोबा अहो काय सुंदर तुम्ही विंचू उतरवला हो, 2 मिनिटात त्या पोराचा विंचू उतरून गेला. काय 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 तुम्हाला विंचू उतरवता येतो? तो म्हणला, मग आपल्यासारखं कोणालाच जमणार नाही. मग अशी लोक लवकर फुगतात. मी पुन्हा त्याला काय म्हणलो ऐका, मी त्याला म्हणलं, बाबा अहो वय तुमचं 75 वर्ष झालंय. संताचा उपकार सांगतोय मी तुम्हाला. अहो बाबा वय तुमचं 75 वर्ष झालंय, तुम्ही 2 मंत्र म्हणलात विंचू उतरवण्याचे. त्या बाबानं सांगितलं, हो. मी म्हणलं, मग 75 वर्ष वय तुमचं झालंय, तुम्ही अजून लईत लई 5 वर्ष
हा 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 तुम्ही लईत लई 5 वर्ष जगता, मग हे 2 मंत्र तुमच्या सोबत जाण्यापेक्षा मला देऊन टाका. त्या 75 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या तोंडातून शब्द आला, महाराज हे मंत्र जर मी तुम्हाला दिले तर माझी किंमत कमी होऊन जाईल, हे मंत्र मला तुम्हाला देता येणार नाही. त्या दिवशी मला ज्ञानोबाराय कळाले, त्या दिवशी मला तुकोबाराय कळाले, त्या दिवशी मला नाथ महाराज कळाले. अरे विंचवाचं विष किती वेळ राहतो? 24 घंटे, बरोबर. जास्तीत जास्त विंचवाचं विष 24 घंटे राहतं. 24 घंट्याचं दुःख नाहीसं करण्यासाठी 2 मंत्र ते बाबा मला देऊ शकले नाहीत. या संपूर्ण संसाराचं दुःख नाहीसं करण्यासाठी माझ्या ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुकोबारायानं गाथा लिहिला. केवढा उपकार आहे त्या संतांचा. त्या संतांनी सांगितलं तो देव तुमच्या पाठीमागे उभा राहायला तयार आहे, पण तुम्ही काय केलं पाहिजे? करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन. नामचिंतन केलं पाहिजे. त्या गोपाळांनी देवाचं नामचिंतन केलं होतं म्हणून जगाचा मालक त्यांच्या ताटातलं उष्ट खात होता. मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला जर शरण जायचं असेल तर संताला शरण जा. आणि जीवनामध्ये माणसानं 3 लोकांच्या कधीच पाया पडून घ्यायचं नाही. लक्षपूर्वक आहे का? हे तुम्हाला कोण सांगणार नाही. हे सांगण्याचे मला पैसे सुद्धा एक्स्ट्रा मिळणार नाहीत, तरी सुद्धा फुकट सांगतोय. तेवढं घेऊन जा घरी. मला सांगा, 3 लोकांच्या कधीच पाया पडून घ्यायचं नाही. 1 नंबर म्हणजे जावाई. जावयाचं कधीच पाया पडून घ्यायचं नाही. का का जावयाचं पाया पडून घ्यायचं नाही? सासऱ्यानं जावयाच्या कधीच पाया पडून घ्यायचं नाही. कारण तुम्ही ज्या वेळेस लग्नामध्ये तुमची मुलगी त्याला कन्यादान करता ना, त्यावेळेस तुम्ही त्याच जावयाचे पाय पूजन करता. आणि ज्या जावयाच्या पायाची पूजा केली जाते त्या जावयाला तुमच्या पायावर कधीच वाकू द्यायचं नाही. म्हणून जावयाला कधी जावयाचं दर्शन मामानं म्हणजे सासऱ्यानं कधी जावयाकडून दर्शन करून घ्यायचं नाही. कदाचित जर तुमचा मान सन्मान करून तो तुमच्या पायावर वाकत असेल तर त्याला गळ्याला लावा, पण त्याला दर्शन घेऊ देऊ नका. 2 नंबर, भाच्याचं कधीच दर्शन घेऊन द्यायचं नाही. भाच्याला कधीच दर्शन घेऊन द्यायचं नाही. भाच्यानं मामाचं दर्शन घेतलं तर मामाचं पुण्य कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून भाच्याला कधीच दर्शन घेऊन द्यायचं नाही. आणि 3री गोष्ट म्हणजे मुलीला कधीच आपलं दर्शन घेऊन द्यायचं नाही. स्वतःच्या लेकीला कधीच आपलं दर्शन घेऊन द्यायचं नाही. कारण ज्या वेळेस ती जन्माली ना, ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे. उलट आपण लक्ष्मीच्या पाया पडायचं असतं, लक्ष्मीने तुमच्या पाया कधीच पडायचं नसतं. त्याच्यामुळं मुलीचं दर्शन, मुलीला कधी दर्शन घेऊन द्यायचं नाही. हा, प्रेमानं तिला आशीर्वादाची थाप तुम्ही तिच्या पाठीवर कौतुकानं टाका, पण तिचं कपाळ तुमच्या पायाला लागू देऊ नका, कारण ती लक्ष्मी आहे. 3 गोष्टींचं कधी दर्शन घेऊन द्यायचं नाही. 1, जावयाचं कधी दर्शन घ्यायचं, जावयाला कधी दर्शन घेऊन द्यायचं नाही. 1 नंबर. कधी मुलीला दर्शन घेऊन द्यायचं नाही. 2 नंबर. आणि कधी भाच्याला दर्शन घेऊन द्यायचं नाही. 3 नंबर. चला, माझ्या 2 चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 15 ते 20 मिनिटं शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्यावर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये 2 चरणाचा भाव आणि काला आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तत्पूर्वी सगळ्यांना मोठ्यानं प्रेमानं भजन करा. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन टायमिंगला सुटल. 4 वाजता कीर्तन सोडणार नाही तर मी भजन गोड करायचं, व्यवस्थित करायचं. म्हणताना सगळेजण भजन. पहिलं मंडळ म्हणताना लाजायचं नाही, घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. हा, घरात किती जोरात आवाज चालवता तुम्ही, हा तितक्या जोरात आवाज चालला पाहिजे. म्हणताना सगळ्या जणी मग. हा, महिला मंडळीला जुन्या काळामध्ये त्रास होता महाराज. भाकरी करायच्या म्हणलं तरी चुलीवर करावं लागायच्या. त्या काटवटीमध्ये भाकरी थापावं लागायच्या. मावशी तुमच्या काळात काटवट होती बरोबर, आता राहिली का हो काटवट? आता नाही राहिली. काटवटीतल्या भाकरीला चव लागायची साहेब. तुम्ही अजूनही बघा, काटवटीतल्या भाकरीला चव लागते, ताई परातीतल्या भाकरीला चव लागत नाही. काटवटीतल्या भाकरीला का चव लागते माहितीये का? एक दिवशी मी विचार केला, काटवटीतल्या भाकरीला चव लागते आणि परातीतल्या भाकरीला का बरं लागत नाही. एक दिवशी माझ्या डोक्यात आलं, काटवटीतल्या भाकरीला चवच लागणार कारण काटवटीला पाय ठेवण्यासाठी 2 काना असतात, म्हणून त्या भाकरीला चवच लागणार. परातीला कान नसते, अगोदर पायाचे 2 अंगठे तिच्यात गुंतवावे लागतात आणि नंतर भाकर थापावं लागते. कशी काय चव लागेल त्या भाकरीला? तिच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटात कशी काय चव लागेल? बरोबर आहे का? महिला मंडळ म्हणताना सगळ्या भजन गोड म्हणायचं. आपला खेड्यापाड्यातला काळ अजूनही भक्तिमय आहे. मी नेहमी सांगत असतो, मराठवाड्यातली लोक कधीच बुद्धीने कीर्तन ऐकत नाहीत. मराठवाड्यातली लोक कधीच बुद्धीनं कीर्तन ऐकत नाहीत. ते ज्यावेळेस कीर्तनाला बसतात ना, त्यावेळेस अंतकरणात ती भावना शुद्ध करून बसतात. आणि जी लोक भावनेनं कीर्तन ऐकतात ना, ती लोक देवाजवळ पटकन पोहोचतात. जी लोक बुद्धीनं कीर्तन ऐकतात ना, ती लोक फक्त त्या कीर्तनकाराची चुका काढण्याची पद्धत करतात. लोक म्हणतात आजच्या कीर्तनकाराला काही जमलंच नाही, मग तू येऊन बोल इथं. तुला 2 मिनिटाचं बोलता येत नाही. सूचना द्यायला एक जण गेला तर काय म्हणला माहितीये का? आज या ठिकाणी माऊली महाराज कोटुळे यांनी सुंदर कीर्तन केलं, त्याबद्दल माझ्या वतीनं, माझ्या गावच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. अरे तुला 2 मिनिटाचं कीर्तन सूचना देता येणार, तुम्ही कीर्तनकाराची माप काढायला लागलात. कीर्तनकार इथं आल्याच्या नंतर नारदाच्या गादीवर उभा राहून तुम्हाला जे चांगलं देण्याचा प्रयत्न करतो ना, तेवढंच घ्यायचं. विनोदाचे मुद्दे बाजूला काढून टाकायचे. जे चांगलं आहे ते कीर्तनातून नेलंच पाहिजे. मी एक दिवशी असंच म्हणलं, एका पठ्ठ्यानं नवी माझी चप्पल घेऊन घरी गेला. चांगलं नेलं पाहिजे, ऐका. म्हणून सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करायचं. म्हणताना सगळ्या जणी म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूक, जसा जीव चाललाय सुंदर माझे जाते. आणि भांडण करायला किती जोर आहे तुम्हाला, आहे की नाही? मोठ्या मोठ्याने हात असे करू 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 मोठ्याने भजन करा. म्हणा सगळ्या जणी, सुंदर माझे काय नेमकं महाराजाच्या डोक्यात टाकायचं. ऐका सगळ्या जणी म्हणा. म्हणताना सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूक, वा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळान दळिले पीठन काढिले,
सासू पुढे मांडिले तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला. खरं सांगा महिला मंडळ, एवढं सुंदर भजन तुम्ही माझ्यासोबत केलं. हे भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? खरं बोला, मोठ्यानं बोला. नाही. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर त्याचं नाव आहे देवाचं नामचिंतन. तुम्ही त्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन झालात ना तर आपल्याला लेकरं बाळ गाडी बंगला माडी हे सगळं आपण विसरून जातो, फक्त देवाच्या समवेत एकरूप होतो. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सुद्धा भजन करायचं म्हणतो, पण देवलय झाले हो, कोणत्या देवाचं भजन करावं काय कळत नाही. महिला मंडळीची एक खासियत आहे महाराज, महिला मंडळीची एक खासियत आहे, भजन करायला लागल्या ना अक्षराला अक्षर जोडीत येतो, नवीनच काहीतरी तयार करतात. बघा तुम्ही तुम्ही जर वारीला गेलात ना, वारीला मी आता मध्ये एक भजन ऐकलं एका बाईचं. ती काय म्हणत होती माहितीये का? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, अन घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवाला फोन लावाय निघाली का तू? तेवढ्या थांबली नाही, तुझी रलायला आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देती. देवाला मिस कॉल देती का? काय बोलत त्यानं काय सांगता येत नाही महाराज. सुंदर भजन करायचं, गोड सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, सुंदर भजन करायचं. दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो, 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 सावळ्या मला भेट द्या हो, सावळ्या मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. रागद्वाराय त्रिलोचनाय स्वम्भरागाय महेश्वराय शुद्धाय दिगंबराय ज्ञानकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. विठोबा हरे हमार कुमार, हरे हमार कुमाई, हरे हमार कुमाई, हरे हमार कुमाई. तसा माझा वेळ संपलेला आहे. एक 5 ते 10 मिनिटामध्ये काला पाहू आणि लगेच आपली जेवणाची व्यवस्था झाली सगळं. बर लक्ष द्या. अभंगाच्या 2च चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. 2 चरण शिल्लक राहिलेले आहेत. काळजी करू नका. ते 2 चरण सांगण्यासाठी मी पुन्हा येईन.
ऐका, विनोदाचा मुद्दा सोडून द्या, महत्वाचं तुमच्याशी बोलतो. काला हे प्रकरण पाहायचं आहे. काला अत्यंत सुंदर. बोलू नका. काला अत्यंत सुंदर प्रकरण आहे. हे प्रकरण आपल्याला पाहायचंय. थोडं लक्ष द्या. सप्ताह 2 दिवसाचा असू द्या, 4 दिवसाचा असू द्या, 10 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन केलं तर त्या सप्ताहाची सांगता होते. ऐका, सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन केलं तर त्या सप्ताहाची सांगता होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी काल्याचं कीर्तन आहे. आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये काय करावं लागतं? वर्णन कोणाचं असतं? शाहरुख खान नाही. या काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन असतं कोणाचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये देव फक्त काहीच दिवस राहिला तरी सुद्धा गोकुळातलं चरित्र वर्णन करावं लागतं. मथुरेतलं नाही. मथुरेमध्ये जन्म झाला, गोकुळामध्ये येऊन पोहोचला, हे तुम्हाला सगळं माहिती. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले व एका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरोसा सांगण्याचा. ज्या वेळेस देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न झालं तो सगळा इतिहास माहिती. दरवर्षी तुम्हाला सगळे कीर्तनकार तेच सांगतील आणि मीही तेच सांगतो. तुम्ही म्हणाल रोज रोज तेच सांगता महाराज. अहो, ती कथाच तशी आहे श्रीकृष्ण परमात्म्याची. त्याचा जन्म मथुरेत नाही सांगायचा का अमेरिकेत सांगायचा का? अहो, दरवेळेस तेच म्हणजे तेच आहे. मथुरेमध्ये जन्म झाला, कड्या कुलप सगळे गळून पडले, कोंडे गळून पडले. वसुदेवानं टोपडीमध्ये घेतला. टोपलीमधून ज्या वेळेस वसुदेवानं गोकुळाकडे नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस यमुनामाई आडवी आली. यमुनाबाईला अंगठ्याचं दर्शन, पायाचं, चरणाचं दर्शन दिलं. यमुनामाईनं वाट दिली आणि गोकुळामध्ये आणून श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं. ऐका बरं का, ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याला नंद बाबाच्या वाड्यामध्ये ठेवलं ना, त्यावेळेस तिथं माया ती उचलून घेऊन गेले वसुदेव. आणि इकडे श्रीकृष्ण परमात्मा नंद बाबाच्या महलामध्ये यशोदेच्या समोर सकाळ सकाळ झोपलेला. सकाळी सकाळी एक गवळण आली, नंद बाबाच्या वाड्यासमोर झाडलोट करायला लागली. तेवढ्यात तिची नजर यशोदेच्या महलाकडे गेली आणि यशोदेच्या महलाकडे नजर गेल्यावर एक लहान लेकरू रडताना दिसलं. ती धावत 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 नंद बाबा गायीच्या गोट्यामध्ये गायांच्या धारा काढत होत्या, नंद बाबाच्या जवळ गेली आणि नंद बाबाला बोलायला लागली, ए नंद बाबा, तो को कोई पता है? तो को लाला भयो. नंद बाबा म्हणले, अरे मोको लाला भयो मोको ना पता, तो को कैसे पता? ती म्हणली, आता झाडायला गेले होते यशोदेच्या समोर. तुम्ही म्हणाल ही असली कसली भाषा? ही ब्रज भाषा आहे वृंदावनची. ती म्हणली, आत्ताच गेले होते मी यशोदेच्या महालासमोर झाडलोट करायला. मला तिथं दिसला कोण? कृष्ण दिसला, तो लहान बाळ दिसला. नंद बाबानं गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि त्या गवळणीला देऊन टाकला. ती गवळण जागेवर राहिली नाही. बायांचं एक लय अवघड आहे, तुला म्हणून सांगते आणि सगळ्या गावात बोबाटा करते. ती गवळण सगळ्या गावामध्ये गेली, काय म्हणायला लागली? गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी की पुढे वाटी ताटी सुंट बडे. धावी की पुढे ताटी वाटी सुंट बडे. एक धावी की पुढे वाटी ताटी सुंट बडे. धावी की पुढे ताटी वाटी सुंट बडे. गवळण हे गवळण हे गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण ऐका, एक 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 गवळण, एक 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 गवळण एकामेकीला सांगायला लागल्या. मग मला सांगा, पोरगा जन्माला आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर कोणता विषय असतो? पोराला बघायचं. आजही एका बाळाचं नाव ठेवायचंय, बरोबर ना? हा, तर पोराला काय असतं? बघायचं असतं, बरोबर आहे? बघायचं असतं. मग गावच्या पाटलाला पोरगा झाला, आपल्या सरपंचाला पोरगा झाला, तर सगळं गाव बघायला उलटत आहे. मग तो तर जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा होता. गोकुळात एक तरी माणूस राहिला असेल का? सगळे लोक बघायला गेले आणि सगळ्या गवळणी बघायला जात असताना नटाफटा करून चालल्या. बरं, देवाला बघायला जाणाऱ्या काही गवळणी अशा काही लय हे नव्हत्या,
सगळ्या गवळणी कशा होत्या माहितीये? MH20, MH16, MH18, MH25, MH22. हे काय 5 शिंगी सांगत नाही हा. हे गवळणीचे वय आहेत, हे गवळणीचे वय आहेत. तरुण तरुण सगळ्यात मुली, गोंधळ करू नका हो, सगळ्या तरुण तरुण मुली नटाफटा करून त्या ठिकाणं देवाला पाहायला निघाल्या. मला सांगा, शृंगार त्याच मुलीला शोभतो ज्या मुलीचं वय 20, 18, 22, 25च्या आत आहे. ह्या सगळ्या गवळणी देवाला पाहायला चालल्या नटाफटा करून. तेवढ्यात त्या सगळ्या गवळणीच्या समोर एक MH95 आडवी उभा राहिली. ती म्हणली, का ग कुठं चाललात? त्या गवळणी म्हणलं, ए थेरडे सरक बाजूला, तुला माहित नाही का नंद बाबाला लाला झालाय? ती म्हातारी गवळण म्हणली, काय ग नंद बाबाला मुलगा झाला? काय नाव ठेवलं? कोणी म्हणायचं लाला, कोणी म्हणायचं कन्हैया, कोणी म्हणायचं गोविंद, कोणी म्हणायचं कृष्ण, कोणी म्हणायचं कान्हा. तुला माहित नाही म्हातारे? त्या गवळणीचं नाव होतं मालू. काय? मालू. मालू नावाची गवळण. मला सांगा, 25 वर्षाच्या पोरीनं मेकअप करणं साहजिक आहे. आता ह्या 95 वर्षाच्या गवळणीला मेकअप करायची काय गरज? ही 95 वर्षाची म्हातारी गवळण दुपारीच गेली दुसऱ्या मजल्यावर, गार पाण्याने आंघोळ केली आणि समोर उभा राहिली कपाटाच्या समोर आणि मेकअप करायला लागली. मला सांगा, लाली कुठं लावता तो? हा, कोण म्हणलं कपाळाला? बाबा, लाली लाली कुठं लावतात? ओठाला. कुठं लावतात? ओठाला. कुठं लावतात? ओठाला. लाली लावतात ओठाला. पण त्या 95 वर्षाच्या म्हातारीचं वय झालं. ओठाला लाली लावायला गेली, हातानं लकवा मारला, लाली लागली डोळ्याला. लाली लागली डोळ्याला. ऐका, काजळ कुठं लावतात? कुठं लावतात? डोळ्याला. काजळ लावतात डोळ्याला. पण त्या 95 वर्षाच्या गवळणीच्या हातानं लकवा मारला, काजळ लागलं ओठाला. टिकली कुठं लागते? बाथरूमच्या. टिकली कुठे लागते? कपाळाला. कुठे लागते? कपाळाला. पण त्या 95 वर्षाच्या गवळणीच्या हातानं लकवा मारला आणि टिकली लागली गालाला. मग आमच्या संतांना सुद्धा म्हणावं लागलं, आँखों में लाली होठों पे काजल, 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 गालों में टिकली लगाते चली, गालों में टिकली लगाते चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. होठों पे काजल आंखों में लाली, होठों पे काजल आंखों में लाली, अन गालों पे टिकली लगा के चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी. पण त्याच गवळणीला तिच्या बापानं तिच्या लग्नामध्ये एक शालू दिला होता घालायला. पण ते शालू घातली, पण कसा? उलटा. तिचं नाव काय होतं? मालू. मालू निसली उलटा शालू. जमला आता. मालू निसली उलटा शालू. ऐका ना, ज्या वेळेस हे सगळं ते मेकअप शृंगार तिनं कसा केला एका गवळणीत फार सुंदर वर्णन आलेलं आहे. कसा केला ऐकायचं तुम्हाला? वेळ नाही ना होत, ऐकायचं का? ऐका कसा शृंगार केला. पुतळ्या डोरलं सगळ्या पैजण कमरेला कंबर पट्टा, पुतळ्या डोरलं सगळ्या पैजण कमरेला कंबर पट्टा, नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करूनी, सगळा थाट माट करूनी, नेसले गा शालू पैठणचा, 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 नेसले गा शालू पैठणचा.
भाव किती सुंदर आहे ऐका. ती मालू नावाची गवळण सगळा उलटा मेकअप करून काठी टेकवत श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहायला गेली ऐका. पण त्या उड्यात तिचं यमियाची 110 तिला आडवं आलं आणि ते यमियाची 110 तिला म्हणायला लागलं, ए मालू कुठं चाललीस तू? ती मालू म्हणली, ये थेरड्या सरक म्हणली बाजूला, आज तुझं ऐकणार नाही. कीर्तनाला चालले आलाच आडवा, भजनाला चालले आलाच आडवा, दिंडीला चालले आलाच आडवा, आज अजिबात तुझं ऐकून घेणार नाही. तिच्या मालकानं काय सांगितलं ऐका. तिचा मालक म्हणतो, ए मालू चाललीस ना देवाला बघायला, नक्की देवाला बघायला जा, पण देवाला बघायला जायच्या अगोदर एकदा आरशात तर बघ ना, तुझा सगळा मेकअप उलटा झालाय. भाव किती सुंदर आहे का. ती मालू म्हणते, ओ मालक मला सुद्धा माहितीये माझा मेकअप उलटा झालाय. हो मालक मला सुद्धा माहितीये माझा मेकअप उलटा झालाय, पण खरं सांगू मालक, मेकअप सरळ करायच्या नादामध्ये माझा जीव निघून गेला तर देवाला पाहायचं राहून जाईल, म्हणून ताबडतोब निघाले. हा भाव अंतकरणामध्ये. कृष्ण लहान होता, हळूहळू रांगायला लागला. आता वेळ कमी असल्यामुळं पटकन पळायला लागला, पळता चोरी करायला लागला आणि चोरी करता एक चोरी, फार विचित्र चोऱ्या होत्या कृष्ण परमात्म्याच्या. एक जणाच्या घरी गेला, दही दूध तूप लोणी खाल्लं, ताकाचा डेरा घेतला, समोर एक म्हातारा झोपला होता, उचलला आणि त्याच्या ढिरी फोडला. अशा चोऱ्या होत्या. एक जणाच्या एक गवळण म्हणली, हे कृष्णा लोकांच्या तिथं काय जातो रे, माझ्या घरी येऊन दाखव, तुझ्यात हिंमत असेल तर माझ्याकडे येऊन दाखव. कृष्ण म्हणला, पेन द्या, तिचा घर नंबर लिहून घे रे, तिचा व्हॉट्सअप नंबर, मोबाईल, इंस्टाग्राम हे सगळं चेक कर, हॅक कर, सगळं फेसबुक सगळं घे हिच्याकडून. सगळं घेतलं त्या गवळणीचं आणि संध्याकाळी त्या गवळणीच्या घरी गेला. तर काय झालं माहितीये का, दोघं नवरा बायको कॉटवर झोपलेले होते. ह्याची दाढी घेतली आणि हिची वेणी घेतली. ह्या दोघांच्या दाढीच्या आणि वेणीची गाठ मारली. पण त्या दोघांचा प्रॉब्लेम एक होता, नवरा 5 फूट होता आणि बायको 7 फूट होती. सकाळी उठल्यावर आता कोण जे पटकन उठला असेल त्याच्या दाढीला अगोदर झटका बसला. तो म्हणला, तुला काय कळतं का, वय फी काय कळतं का तुला, दाढीला झटका देते माझ्या? ती म्हणली, अहो तुम्हालाच काय कळतं का, कशाला ये निवडता माझी. दोघांची भांडणं लागली. पण बघितलं तर गाठ मारलेली होती. मग तिच्या लक्षात आलं, बाई कृष्ण रात्री आलता, खेळ करून गेला, आता ती गाठ सोडायला सगळं गाव झटलं. पण ती देवानी बांधलेली गाठ आहे, कशी सुटन? हे तर बामणानी बांधलेल्या गाठी सुटणार, देवानी बांधलेली कसं सुटन? आणि इथं जर कुणी ब्राह्मण मंडळी असेल ना, तर ब्राह्मण मंडळीला माझी विनंती आहे, देव बाप्पा तुम्ही पंचांग बघत असताना मुलाची मुलीची पत्रिका जुळती का नाही हे नंतर बघा, अगोदर त्या मुलीची सासूची जुळती का बघा. ती एकदा जुळली की खटकाच मिटला महाराज, पुन्हा मुलाचीच नाही जुळली तरी जमती. ऐका लक्ष देऊन. मग ते सुटाना काही केलं, देवाची गाठ आहे, कशी सुटल महाराज? पुन्हा सगळे देवाला शरण गेले, श्रीकृष्ण परमात्म्याला गाठ सोडली. अनेक पद्धतीच्या खोड्या केल्या, भरपूर बोलण्यासारखे, पण वेळ माझी कमी आहे. ऐका. आणि एवढ्या खोड्या झाल्याच्या नंतर आता सगळ्या जणी गवळणी गोकुळातल्या आल्या आणि यशोदे मैयाकडे मोर्चा घेऊन गेल्या. यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे? यशोदे तुझ्या कृष्णाला समजावून सांगता येईल काय? ती यशोदा म्हणायची, अगं माझं लेकरू तसं नाही. गवळणी म्हणायच्या, यशोदे बाळ सगुण गुणाचं तान ते तुलाच गोड वाटतंय, ते लोकांसाठी किती विचित्र आहेत. आजपासून तो गोकुळात आला तर आम्ही गोकुळाच्या बाहेर जाऊ, आणि जर तो गोकुळात नाही आला तर आम्ही गोकुळात राहू. यशोदेनं सगळ्यांचं ऐकून घेतलं. एक दिवशी यशोदेलाही चमत्कार झाला. यशोदेनं मग सांगितलं, कृष्णा आता इथं थांबायचं नाही, आता तू कुठं जायचं? आता तुम्ही गाया घेऊन आता तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल सगळे गोपाळ रानामध्ये गेले श्रीकृष्ण परमात्म्यासोबत.
सगळे पेंद्या होता, सुदाम्या होता. आवाज द्या याचा थोडा दादा, एवढा कमी नका करू. पेंद्या होता, सुदाम्या होता, बोबड्या होता, मधुमंगल होता. सगळ्या सवंगडी सोबत घेतले देवानं. देव रानामध्ये गेले. वेगवेगळे खेळ रानामध्ये खेळायला लागले. गाई चरायला सोडल्या होत्या. खेळ कोणते कोणते होते, 1-2 मिनिटं ऐकून सेवा संपवू. वेगवेगळे खेळ होते, वेगवेगळे. कोणते कोणते होतो तो होतं. हमामा पोरा हमामा घुमरी बाजे का बाबा, हमामा पोरा हमामा घुमरी बाजे हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. हे घुमरी बाजे का बाबा, घुमरी बाजे, घुमरी बाजे का बाबा, घुमरी बाजे हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. वेगवेगळे खेळ झाले. आणि खेळ झाल्यावर आता सगळ्यांना भुका लागल्या. आता सगळे गोपाळ म्हणायला लागले, देवा खेळून खेळून दमलो, आता भूक लागली. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तन ऐकायचे सुख. नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्यानं खेळ बंद केला. गाईला वळून आणलं. एका गायीची वैती येत नव्हती. त्या गायीचं नाव होतं मनेरी नावाची गाय. त्या मनेरी गायीला देवानं वळून आणलं. मनेरी गाय म्हणजे मन, सगळ्यांचं मन एकत्रित केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. आणि तो काला श्रीकृष्ण परमात्म्यानं वृंदावन गोकुळात केला. तो काला नाथ महाराजानं पैठणला केला. तो काला माझ्या माऊलीत ज्ञानोबारायानं आळंदीला केला. तो काला नामदेवरायानं वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला आमच्या आदरणीय जाधव साहेबानं आपल्या बीड शहरामध्ये केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, राम महाराज की जय. काल्याचा अभंग होईल. सूचना देण्यात येतील. सूचना द्यायच तर कोणी मंडप सोडवायचा नाही. माझ्या कीर्तनाचा एक नियम आहे. सूचना द्यायच्या अगोदर जर मंडप कोणी सोडला आणि मंडपच्या बाहेर गेल्यावर जर त्याला काही झालं, आपण जिम्मेदारी घेणार. होणार कोणाला काहीच नाही, पण मंडप कोणीच सोडू नका. ऐका, सुंदर हा सप्ताह, सुंदर नियोजन. जाधव साहेब, मला असं वाटतं थोडा आवाज कमी ठेवा. लय वाढवला की लयच वाढवत आहे. मला असं वाटतं गेल्या वर्षी मंडप तिकडं होता, बरोबर ना? गेल्या वर्षी मंडप तिकडं होता. जाधव साहेब, त्या मंडपामध्ये गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं, दुसरं पहिलं वर्ष होतं. गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं, तिथं मंडप पुरला नाही. यावर्षी दुसरं वर्ष आहे, इथं सुद्धा मंडप पुरतो की नाही ही पुढच्या वर्षी पंचायत आहे. कारण साहेब, तुम्ही एवढूसं रोपटं हे लावलंय, पण माझं वाक्य आहे, तुम्हाला माहित नाही आपण पुन्हा भेटू की नाही भेटू, पण माझं वाक्य तुम्ही लक्षात घ्या. हा वेल एवढा मोठा होणार आहे की बीड जिल्ह्यातला तुमच्या दत्तप्रभूंच्या दरबारातला सप्ताह संपूर्ण पंचकृष्ण हा वेल एवढा वरती जाणार आहे की या सप्ताहाचं संपूर्ण पंचकृषी त्या ठिकाणी नाव घेणार आहे. हा सप्ताह बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा या सप्ताहाचं नियोजन हळूहळू होणार आहे. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, ते जरी एकटे पुढाकार घेऊन जरी करत असले तरी मला असं वाटतं या रोपट्याला मोठं करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, नक्कीच ते जिथं कमी पडतील तिथं ते समर्पित करणार आहेत. जिथं कमी पडेल तिथं ते उभा राहणारच आहेत. पण मला असं वाटतं आपण सुद्धा या झाडाला मोठं करण्यासाठी आपण सुद्धा थोडं थोडं सगळ्यांना पाणी घातलं पाहिजे. आज तुम्हाला इथं येऊन कीर्तन रूपी फळ खायला मिळत जर असेल तर त्याच्या पाठीमागं तो झाड लावणारा माळी सुद्धा आपण पाहिला पाहिजे.
ऐका. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा. ते मला हे काय कोणी सांगितलं नाही बरं का बोलायला अजिबात नाही. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा आणि एक दिवस आपला सप्ताह जी टॉकीजला घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण करा. आणि जी टॉकीजला सप्ताह टीव्हीला कसा न्यायचा त्याची सगळी जिम्मेदारी माझ्यावर सोडा. मी ते नियोजन लावतो, पण तुमचं सहकार्य सगळ्यांचं महत्वाचं आहे. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. माझे जिवलग मित्र विशाल महाराज माझ्यासोबत आले. फार मोठा यूट्यूब चॅनल आहे त्यांचा. आता हे कीर्तन जर तुम्हाला ऐकायचं असेल ना, आजचं तुम्हाला आठवण आली ना घरात बसल्या बसल्या, महाराज काहीतरी बोलले होते पण आठवण गड्या काय बोलले होते, लगेच नाव टाकायचं. काय का नगराचं नाव आहे आपल्या गिरिजा नगर पालवण रोड, एवढं नाव टाकायचं. माऊली महाराज कोटुळे गिरिजा नगर, नाही तर माऊली महाराज कोटुळे दत्त मंदिर बीड, एवढं टाकलं तरी तुम्हाला आजचं कीर्तन वर्षभर ऐकायला मिळेल. हे एवढं सुंदर चॅनल या ठिकाणी, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वर